माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण जे आपल्या सर्वांना अत्यंत परिचित असलेल्या एका संताचं चरित्र पाहणार आहोत. परिचित अशासाठी की तुम्ही सगळ्यांनी संत विन्सेंट डी पॉल हे नाव ऐकलं असेलच. विशेषतः मी पाहतो की वसईसारख्या प्रत्येक देवळामध्ये किंवा प्रत्येक धर्मग्रामामध्ये आपल्याला सेंट विन्सेंट डी पॉलची सोसायटी सापडते की त्यामध्ये अनेक प्रापंचिक एकत्र येऊन गोरगरीब आणि दीनदुबळ्यांसाठी कामं करतात. आणि त्यामुळे सेंट विन्सेंट डी पॉल हे नाव सगळ्यांना परिचित आहे. मात्र माझ्या प्रिय मित्रांनो, त्याच्या जीवनाकडे आपल्याला पाहताना आपल्याला अनेक प्रकारे प्रेरणा मिळेल. अशासाठी की फ्रान्समधील एका गरीब शेतकऱ्याच्या घरामध्ये ह्याचा जन्म झालेला होता आणि त्यावेळेला त्या शाळासुद्धा करणे फार कठीण होती. म्हणून त्याने फ्रान्सिस्कन संस्थेमध्ये राहून त्या ठिकाणी त्याने आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर आता पुढे काय करायचं म्हणून त्याने स्वतः श्रीमंतांच्या मुलांचे ट्युशन्स वगैरे घेऊन आपलं पुढचं शिक्षण पूर्ण केलं. म्हणजे स्वतः कष्ट करून स्वतः अभ्यास करायचा आणि त्याद्वारे स्वतःचा मान मिळवायचा हा जो विचार त्याच्या मनामध्ये होता तो आपल्याला खरोखर प्रेरणादायी ठरेल. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्यानंतर त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो पुढे विद्यापीठामध्ये जाऊन त्याने ईशज्ञानाचा अभ्यास पूर्ण केला. आणि ईशज्ञानाचा अभ्यास करताना त्याचं परमेश्वरावर जे प्रेम झडलं आणि परमेश्वर कोण आहे, तो कसा दयाळू परमेश्वर आहे, तो कसा माणसांच्या पापांची क्षमा करतो आणि माणसाचं जणू काही रक्षण करतो आणि त्यांना खाद्य पुरवतो, हा पुरवणारा परमेश्वर हा त्याच्या मनामध्ये जणू काही स्थिर झाला. आणि तो जसं ह्या मानवासाठी ह्या जगात आला आणि त्याने ह्या माणसाचं तारण करण्यासाठी आपल्या स्वतःचं बलिदान अर्पण केलं, तसं आपण देखील आपलं जीवन गोरगरिबांसाठी समर्पित करावं असं त्याच्या मनामध्ये विचार आला आणि तो इसवी सन 16 धर्मगुरू होण्यासाठी गेला. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्याला ठाऊक आहे की तो धर्मगुरू झाला. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, तो त्या ठिकाणी म्हणजे मर्सिडीजहून नार्बोन ह्या शहराकडे जात असताना त्याला काही एका टोळीने पकडलं आणि त्यानंतर त्याला श्रीमंताच्या घरामध्ये दास म्हणून विकून टाकलं. म्हणजे स्वतः दास बनला, गोरगरीब आणि अत्यंत निराश्रित असा. त्यामुळे गोरगरिबांचे हाल काय आहेत हे त्याला कळत होतं आणि म्हणून त्याने विचार केला की आपण देखील गोरगरिबांसाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि 2 वर्षानंतर तो हळूच त्यांच्यामधून तो निसटला आणि पळाला आणि तो परत फ्रान्समध्ये जाऊन पोहोचला. माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की पुढे जरी तो धर्मगुरू झाला होता तरीसुद्धा पुढे तो रोमला गेला, अविग्नॉनला गेला आणि त्या ठिकाणी त्याने धर्माचा अधिक अभ्यास केला आणि आपलं जीवन एका विशिष्ट तऱ्हेने समर्पित करण्यासाठी, म्हणजेच ज्याला आपण समर्पित जीवन म्हणतो की जिथे कुठे गुंतलेला आहे असं नाही तर सारं काही प्रभूसाठी, तर तशा प्रकारचं तो जीवन जगून त्याने गोरगरिबांना, विशेष जे गरीब होते त्यांना पैसे वाटण्याचं सुद्धा काम केलं. आणि विशेषतः धर्मगुरू म्हणून देखील तो लोकांना वस्तू देत असे, पैसे देत असे, मदत करीत असे. आणि त्याद्वारे त्याला जाणवलं विशेषतः, कारण तो अनेकदा तुरुंगात जायचा, तुरुंगियांना मदत करायचा, त्यांची सेवा करायचा. त्याने हॉस्पिटल्स काढली, गोरगरिबांची सेवा केली आणि त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा लोकांना बरे करून त्यांची सेवा शुश्रूषा केली. आणि विशेषतः ह्या सगळ्या कार्यासाठी त्याने प्रापंचिक स्त्रियांची एक संघटना सुरू केली. कारण त्यावेळेला फ्रान्समध्ये स्त्रिया ह्या अधिक ॲक्टिव्ह झालेल्या होत्या आणि कार्य करीत होत्या
आणि त्यांच्यामध्ये देवपण होतं, म्हणजेच धार्मिकता, आध्यात्मिकता होती. आणि त्यामुळे अशा स्त्रियांची एक संघटना त्यांनी तयार करून ह्या सगळ्या हॉस्पिटलच्या लोकांची सेवा करण्यासाठी, तुरुंगातल्या लोकांची सेवा करण्यासाठी, गरिबांची सेवा करण्यासाठी त्याने पुढे आणलं. त्यानंतर माझ्या प्रिय मित्रांनो, एक आपल्याला दुसरं दिसून येईल की विशेषतः त्याने धर्मगुरूंचं शिक्षण देण्यासाठी काही सेमिनरी सुरू केल्या आणि त्या ठिकाणी धर्मगुरू कसा असला पाहिजे, कसं समर्पित जीवन त्याने जगलं पाहिजे, कोणता अभ्यास त्याने केला पाहिजे आणि त्याद्वारे गोरगरिबांची सेवा कशी करायची ह्यासाठी त्याने विन्सेन्शियन फादर्स नावाची एक संस्था सुरू केली. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आश्चर्य आपल्याला वाटेल, परंतु त्याच्या काळामध्ये त्यांनी जवळजवळ 53 सेमिनरीज संपूर्ण फ्रान्सवर अशा तयार केल्या आणि त्यामध्ये तरुण लोकांना त्याने आमंत्रण दिलं की जेणेकरून ते धर्मगुरू होतील आणि त्या ठिकाणी ते कार्य करतील, प्रचार करतील आणि लोकसेवा करतील. आणि आपल्याला ठाऊक असेल की हा माणूस जेवढा कार्य करत होता तेवढाच तो आध्यात्मिक होता, म्हणून त्याने सर्वप्रथम रिट्रीटची व्यवस्था केली आणि त्याच्या काळामध्ये त्याने जवळजवळ 20,000 लोकांना रिट्रीट्सला निरनिराळ्या वेळेला बोलवून त्यांना रिट्रीट दिल्या आणि त्यांचं जीवन दृष्टिकोन त्याने बदलवलं. आणि त्याने सांगितलं की धर्मगुरूसाठी आणि प्रापंचिक लोकांसाठी सुद्धा ह्या रिट्रीट कशा आवश्यक आहेत आणि रिट्रीटमुळे आपला दृष्टिकोन कसा बदलतो आणि परमेश्वराकडे वळतो हे देखील त्याने त्यांना समजून दिलं. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्याला ठाऊक आहे की जवळजवळ हे विन्सेन्शियन फादर्स आजसुद्धा आपण पाहिलं तर जवळजवळ 4,000 धर्मगुरू आहेत विन्सेन्शियनचे आणि ते निरनिराळ्या देशामध्ये, विशेषतः 86 देशामध्ये हे धर्मगुरू कार्य करीत आहेत. म्हणजेच केवळ फ्रान्स पुरता ते मर्यादित राहिले नाहीत, तर आपल्या भारतामध्ये सुद्धा आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ह्या विन्सेन्शियन फादरांची देवळं आहेत किंवा संस्था आहेत आणि ते कार्य करीत आहेत. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, विशेषतः ज्याला आपण ताबोर म्हणतो की त्या ताबोरला जाऊन मला रिट्रीट करायची आहे किंवा कोल्हापूरला जाऊन रिट्रीट करायची आहे, तर ते विन्सेन्शियन फादर आहेत आणि त्यांनी तेच एक कार्य आपण हाती घेतलेलं आहे आणि त्याच्या पुढे ते जात आहेत. त्याबरोबरच गोरगरीब, दीनदुबळे ह्यांच्यासाठी सुद्धा कार्य करण्याचं त्यांनी ठरवलेलं होतं. माझ्या प्रिय मित्रांनो, केवळ फादरच नाहीत तर आज विन्सेन्शियन सिस्टर्स देखील आहेत आणि जवळजवळ 18,000 समर्पित सिस्टर्स ह्या कार्यामध्ये गुंतलेल्या आहेत आणि त्यासुद्धा 94 देशामध्ये त्या पसरलेल्या आहेत. म्हणजे जगभर ह्या माणसाचं कार्य आपण पाहतो. एवढं अवाढव्य कार्य करणारा हा माणूस, म्हणजेच आज माझ्या प्रिय मित्रांनो, जेव्हा अशा ह्या माणसाकडे आपण पाहतो तेव्हा आपल्याला प्रेरणा मिळते की हा माणूस जगासाठी एवढं करतो, मग मला काय करता येईल, मला स्वतःसाठी काय करता येईल, मग मला ते रिट्रीट करता येईल का, त्या रिट्रीटद्वारे माझं जीवन परत उभारता येईल का, समर्पित करता येईल का, हा विचार आपण आज केला पाहिजे. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, 1660मध्ये वयाच्या 80व्या वर्षी हा माणूस मरण पावला आणि त्याच वेळेला संपूर्ण पॅरिसमध्ये त्याने धर्माच्या बाबतीमध्ये नूतनीकरण केलं, लोकांना थोडंसं जागृत केलं, निरनिराळ्या ठिकाणी प्रार्थना, रिट्रीट्स ह्याद्वारे लोकांमध्ये जागृती निर्माण केली आणि आपण परमेश्वराची लेकरं आहोत आणि परमेश्वरासमोर आपलं जीवन समर्पित केलं पाहिजे आणि गोरगरिबांची सेवा करण्यातच खरा धर्म आहे हे सुद्धा त्याने लोकांना पटवून दिलं. आणि त्यामुळे आज आपण प्रत्येक धर्मप्रांतामध्ये आणि प्रत्येक पॅरिशमध्ये अशा प्रकारच्या संस्था ज्यामध्ये प्रापंचिक आहेत आणि त्या प्रापंचिकांचं कार्य देखील एवढं वाखाणण्याजोगं आहे की धर्मगुरूंचं सहकार्य न करता देखील ते हे कार्य करू शकतात, दान मिळवू शकतात, गोरगरिबांना मदत करू शकतात आणि हे कार्य आपण जगभर पाहतो. प्रिय मित्रांनो, ह्या माणसाच्या नावाने विशेषतः 2 महत्त्वाचे चमत्कार घडलेले आहेत. एक म्हणजेच
एका सिस्टरांना अल्सरचा रोग झालेला होता. तो संत विन्सेंटच्या नावाने त्या सिस्टर बऱ्या झालेल्या आहेत. तसंच एक पक्षघाती मनुष्य होता. तो पक्षघाती मनुष्य संत विन्सेंटकडे प्रार्थना केल्यामुळे तो बरा झाला आणि तो देवाचा गौरव करू लागला. म्हणजेच माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण पाहतो की 1720 साली ह्या माणसाला धन्यवादित म्हणून जाहीर करण्यात आलं आणि 1737 साली पोप महाशयाने त्यांना संतपद देऊन भूषवलं. आज आपण पाहतो की आज संत विन्सेंट डी पॉल हे केवळ फ्रान्सपुरताच मर्यादित राहिले नाही, तर खेड्यापाड्यामध्ये, जगाच्या खेड्यापाड्यामध्ये सुद्धा त्यांचं नाव पसरलं आणि लोक त्याच्यावर प्रेम करू लागले. म्हणून माझ्या प्रियमित्र, मी तुम्हाला आज आवर्जून सांगतो की ह्या संतांकडून आपल्याला खूपसं काही शिकता येते आणि नुसतं शिकून ऐकून राहत नाही, तर आपल्याला जीवनामध्ये ते उतरवता आलं पाहिजे. म्हणून संत विन्सेंट डी पॉल आपल्याला प्रेरणा देत आहे.